नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे बालुशाहीची आहे आणि ती पण परफेक्ट मापाने. त्याबद्दल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता इथे मी बघा या वाटीने 2 वाटी मैदा घेतलेला आहे या वाटीमध्ये आणि यामध्ये थोडं स्वादानुसार मीठ टाकायचं आपल्याला आणि तूप घेतलेलं आहे. हे तूप गरम करून घ्यायचं आहे. आता आपलं तूप गरम होते. तेवढं दही घेतलेलं आहे, ते दही टाकायचं. आता आपलं तूप गरम होत आलेलं आहे. हे जवळपास या वाटीने 1 वाटी तूप आहे. ते तूप यामध्ये टाकायचं आहे. त्याला छान आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता हाताने गोळा करून घ्यायचा आपल्याला. खूप गरम असल्यामुळे पहिले मी चम्मचने केलेला आहे. छान मिक्स करून घ्यायचं दही आणि तूप. आता हे बघा हा गोळा आपला तयार झालेला आहे. फक्त मला या वाटीने 1 पाणी लागलेलं आहे गोळा तयार करायला. दही वगैरे टाकल्यावर मी मिक्स केल्यानंतर 1 वाटी पाणी लागलेलं आहे. याला आपण 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आपल्याला. तर तिथपर्यंत आपण पाक करून घ्यायचा आहे. इथे या वाटीने 1 वाटी साखर, 2 वाट्या आपला मैदा होता, 1 वाटी साखर घेतलेला आहे आणि याच वाटीने पाणी. आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे. 1 तारी 2 तारी वगैरे नाही करायचा आपल्याला पाक. तर हे केसरचे धागे आहे पाकामध्ये टाकायचे. मी दुधात वगैरे नाही टाकलेले आहे, डायरेक्ट टाकणार आहे. आता आपला हा पाक तयार झालेला आहे. बघा छान पाक झालेला आहे. तर गॅस बंद करत आहे मी. आपल्याला हा गोळा मुरलेला आहे. आता याचं आपण आता हे बघा आपल्याला याची अशी प्रोसिजर करून घ्यायची आहे 3 ते 4 वेळा. आता आपण गॅस लावूया आणि यामध्ये विलायची कुटलेली आहे ही टाकलेली आहे. आता तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे.
एकदम खूप कडक करून घ्यायचं नाही, साधारण गरम ठेवायचं, म्हणजे एकदम कोमट ठेवायचं. त्या याच्यामध्येच बालुशाही आपल्याला घालायची आहे आणि कमी आचेवरच आपल्याला बालुशाही करून घ्यायची आहे. आता अशी चपाती लाटून घेतलेली आहे, त्याला अशा हिरा फाडायच्या, छोट्या मोठ्या कशाही पाडल्या तरी चालते. हे बघा अशा. आणि याचा असा छान रोल करायचा. आता मी 2 वेळा बालुशाहीची रेसिपी टाकलेली आहे. आता ही बालुशाही लेहरवाली आहे. असं याला जमा करत आणायचं, याच्या पट्ट्या आणि असे हे करून घ्यायचं. याला असं प्रेस करायचं असं. आणि याला अशी गुंडाळी देऊन याला असं मधामध्ये दाब देऊन द्यायचा. हे बघा. आता इथे मी बालुशाही टाकलेली आहे तेलामध्ये, शिजायच्या आहेत थोड्या. आता हे बघा, पुन्हा आणखी एक वेळा दाखवते तुम्हाला. आता हे बालुशाही तेलात टाकत आहे मी. याला तांबूस कलर येईपर्यंत शिजवून घ्यायचा आपल्याला कमी आचेवर. हे बघा, आता आपली बालुशाही तळून झालेली आहे लेहरवाली. आता पाकामध्ये टाकायची आणि 5 मिनिटापर्यंत पाकामध्येच ठेवायचे आपल्याला. 5 मिनिट ठेवली की छान पाक धसते यामध्ये. आणि थोडं असं चमच्याने पाक टाकत जायचा. ही आपली लेहरवाली बालुशाही तयार झालेली आहे. अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.